लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू. उद्या म्हणजेच 7 मेला होणार राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान. 5व्या टप्प्यातील लोकसभेच्या उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस. 20 मेला होणार 5व्या टप्प्यातील मतदान. आदित्य ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2 सभा. गल्ले बोरगाव आणि गंगापूरमधील रांजणगाव शेणपुंजी इथे चंद्रकांत खैरेंसाठी आदित्य ठाकरेंची सभा. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी संभाजीनगरमध्ये सभेचं आयोजन. अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आमखास मैदानावर घेणार सभा. शरद पवार साहेब 1 दिवसाचा आराम करून पुन्हा जोमाना सभा घेतील. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही. अमोल कोल्हेंचा विरोधकांना टोला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत दोन्ही पवार गटाचं शक्ती प्रदर्शन. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची तर सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांची सभा. सुप्रिया सुळेंच्या बारामतीतील प्रचाराची सांगता होण्याआधी झालेल्या सभेला संपूर्ण पवार कुटुंबाची उपस्थिती. आई प्रतिभा पवार, भाऊ श्रीनिवास पवार यांच्यासह बहिणी आणि इतर पवार कुटुंबातील सदस्य यांची उपस्थिती. बारामतीत प्रचार सभेदरम्यान रोहित पवार भाऊक. शरद पवारांना वटवृक्षाची उपमा देताना तुम्ही आमचा श्वास असल्याचं रोहित पवारांचं भावनिक वक्तव्य. प्रचार सभेदरम्यान अजितदादांकडून रोहित पवारांची नक्कल. शरद पवारांनी तिकीट देऊ नको असं सांगितलेलं असतानाही मी कर्जत जामखेडमधून तिकीट दिलं. अजित पवारांचं वक्तव्य. तर बारामतीत रडीचा डाव चालणार नसल्याची ही टीका. ईडीची नोटीस आल्यानंतर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे अश्रू नाहीत. अजित पवारांनी नक्कल केल्यानंतर रोहित पवारांचं प्रत्युत्तर. तर माझ्या डोळ्यातील अश्रू तुम्ही पक्ष फोडल्यानंतरही, अशी ही टीका. अजित पवारांना 4 जूनला मिशी काढावी लागेल. रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल. ते मोठे नेते आहेत, त्यांनी मिमिक्री करण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांबाबत बोलायला हवं. रोहित पवार भाऊक झाल्यानंतर अजित पवारांनी केलेल्या मिमिक्रीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. अमोल कोल्हेंनी माझ्यावर केलेले आरोप आणि पुरावे यांचा दुरान्वये संबंध नाही. मी सरड्यासारखा रंग बदलला असता तर त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तरं दिली असती का? शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रतिप्रश्न. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीत पवार कुटुंबामध्ये वाकयुद्ध. पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवणार. शरद पवारांचा अजित पवारांना इशारा. आजचा शरद पवारांचा बीड दौरा रद्द. सततच्या प्रचार सभेमुळे पवारांना थकवा. डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला. आजचे सर्व कार्यक्रम रद्द. लोकांना बदल हवा. सुनेत्रा पवार यांचं बारामतीतील सभेतून वक्तव्य. तर शारदाबाई पवारांना त्यावेळी मतदारांनी स्वीकारलं. आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आल्याचंही सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. पराभव समोर दिसत असल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात मोदी शहांच्या सभा. रोहित पाटलांची भाजपवर टीका. तर त्यांच्या जेवढ्या सभा होतील तेवढा आमचाच फायदा होईल. रोहित पवार यांना विश्वास. कसा विषय केलेल्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवणार. फडणवीसांचा वडेट्टीवारांसह काँग्रेस पक्षावर हल्लाबोल. पराभव समोर दिसत असल्यानं काँग्रेसला शहीदांचा अपमान करण्याची दुर्बुद्धी सुचते. चित्रा वाघ यांची वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका. देशभक्तांना धारेवर धरणं आणि दहशतवाद्यांना उदो त्यांची करण्याची काँग्रेसची वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर. मंगल प्रभात लोढा यांची वडेट्टीवारांवर टीका. विजय वडेट्टीवारांच्या नागपुरातील घराबाहेर भाजपचं आंदोलन. करकरेंविषयीच्या वक्तव्यानंतर भाजपकडून निषेध आंदोलन. राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेचा भंग. भाजप कार्यकर्ते मतदारांना जबरदस्तीनं पैसे देऊन सही घेत असल्याचे प्रकार सुरू असल्याची आमदार राजन साळवी यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे? आपण टाळ्या ऐकाव्यात. सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टोलेबाजी. मनसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं त्यांनी नाराज होत राजीनामा दिला होता. त्यानंतर अखेर ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश घेतला. अहमदनगरमध्ये मवियाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राहुरीत नितेश कराळे यांच्या सभेचं आयोजन. आपल्या वेगळ्या भाषण शैलीमुळे कराळे मास्तर प्रसिद्ध आहेत.
धाराशिवमधून मिस विजयी होणार अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. विजयानंतर मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आणणार, शैक्षणिक सुविधा निर्माण करणार अर्चना पाटील यांचा दावा. अर्चना पाटील यांना पाठिंबा देत अपक्ष उमेदवार काकासाहेब खोत महायुतीत. देवराज मित्रमंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महायुतीत पक्षप्रवेश केला. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या रोड शोला सुपरस्टार गोविंदांची हजेरी. मात्र ज्यांच्यासाठी प्रचार करायला आले त्यांचंच नाव विसरल्यानं तारांबळ उडाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत राजू शेट्टींची पदयात्रा. हजारो कार्यकर्त्यांचं राजू शेट्टी यांचं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन. 2014ला बहुत हो गई महंगाई की मार असं म्हणणाऱ्यांनी महागाई कमी केली का? गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली का? दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या, दिल्या का? अहमदनगरमधल्या सभेतून अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. ना खाऊंगा ना खाने दूंगा हा नारा ज्यांनी दिला होता त्यांनी नवीन भ्रष्टाचार आणला. ऑनलाईन गेमिंग हे खेळणाऱ्या कंपनीकडून कोटींचे इलेक्ट्रिकल बॉन्ड्स भाजपनं घेतले. अमोल कोल्हेंचा भाजपवर गंभीर आरोप. आपल्या देशाचे पंतप्रधान आणि एखाद्या दारुड्याची प्रवृत्ती एकच. दारुड्याकडे जेव्हा पैसे नसतील तो गोष्टी विकायला काढतो. सरकार चालवायला पैसे नाहीत म्हणून मोदींनी एअर इंडिया विकली, LIC विकायला काढली. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. शेतकऱ्यांसाठी मी 15 तारखेला मोठं आंदोलन उभं करणार. मवियाचे उमेदवार निलेश लंकेंची अहमदनगरमधील जाहीर सभेतून घोषणा. महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी विलेपार्ले पूर्वत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. चंद्रशेखर बावनकुळे आणि उज्ज्वल निकम यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. म्हाड्यात मोठ्या फरकानं जिंकणार भाजप. 400 पारचा आकडा गाठणार. म्हाड्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना विश्वास. भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा वकिलांशी संवाद. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील वकिलांसोबत संवाद. मोदी आता हिंदू मुस्लिम आणि पाकिस्तानचा मुद्दा घेऊन प्रचार करतायत. तुम्हाला जल्लोष कुठे पाहिजे, पाकिस्तानात की भारतात, अशी भाजपची जाहिरात. अतुल लोंढेंची भाजपसह मोदींवर सडकून टीका. महाराष्ट्रात झालेली गद्दारी सामान्य माणूस विसरला नाही. या गद्दारीला लोक 7 तारखेच्या मतांच्या माध्यमातून उत्तर देतील. निष्ठावंतांची किंमत काय असेल ते कळेल. ओमराजेंची शिंदे गटावर सडकून टीका. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पुत्र सुनील चव्हाण यांच्या घरी ओमराजे निंबाळकरांची भेट. निंबाळकर यांनी भेट घेतल्यानं चव्हाण परिवारात फक्त सुनील यांनीच भाजपात प्रवेश केल्याचं स्पष्ट. 2019 मध्ये वंचितच्या उमेदवारांचा भाजपला फायदा झाला होता. त्यामुळे यंदा खरंच प्रकाश आंबेडकरांना भाजपला हरवायचं आहे का? ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वंचितला सवाल. जालन्यातील गोलापांगरी येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेदरम्यान आंदोलनाच्या पवित्रात असलेल्या मराठा आंदोलकांची रावसाहेब दानवेंनी काढली समजूत. स्टेजच्या खाली उतरून दानवेंचा आंदोलकांसोबत संवाद आणि त्यांचं निवेदनही स्वीकारलं. मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये. सोशल मीडियावर जॉब पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप. टीकेनंतर पोस्ट डिलीट करत कंपनीचा माफीनामा. मुंबईच्या गिरगावमधील व्हायरल जॉब पोस्टवरून नेटकरी संतप्त. मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असा जॉब पोस्टमध्ये उल्लेख. टीकेनंतर कंपनीकडून पोस्ट डिलीट आणि कंपनीचा माफीनामा. सोशल मीडियावर मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये ही जॉब पोस्ट व्हायरल. दरम्यान अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील. या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती. बीडच्या केजमधून 2.25 कोटींचे चंदन पोलिसांकडून जप्त. केज नगर पंचायतीचे नगरसेवक बालाजी जाधव यांच्यासह 3घांवर गुन्हा दाखल. भंडारा जिल्ह्यातील चिखला माइन्समध्ये मलब्याखाली दबून कामगाराचा मृत्यू. संतप्त कुटुंबियांनी मृतदेह ठेवला मॉईल माइन्सच्या समोर. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचा काथरगाव परिसरात लव्हाळी वनस्पतीला आग. आगीमुळे दुर्मिळ जैवविविधता, वनस्पती, वृक्ष, पक्ष्यांची घरटी, अंडी तसंच कीटकांची प्रचंड हानी. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. दुसरीकडे तापमान वाढीचा देखील हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त. नागपूरमध्ये 2.7 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्का. 2 दिवस आधी देखील नागपुरात 2.5 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का बसला होता.
सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून 10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार. अंदाजे 5.5 टीएमसी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलं जाणार. परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम. पारा 43.2 अंशांवर उकाडा जाणवत असल्यानं दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य. उष्णतेमुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही. तापमानाचा पारा 44 अंशांवर. अवकाळीनंतर यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे. अकोल्यात तापमानाचा पारा 44 अंशांच्या पुढे. अकोल्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न. लाखो भाविकांची सोहळ्याला उपस्थिती. बनावट व्हिडिओ फॉरवर्ड केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांना चंद्रपुरात अटक. निवडणूक आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 6 महिन्यांनी कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं. अयोध्येत पंतप्रधान मोदींचा रोड शो. फैजाबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार लल्लू सिंग यांच्यासाठी मोदींचा रोड शो. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान मोदी पहिल्यांदाच अयोध्येमध्ये. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 4 रॅलींचं आयोजन. यातील 2 रॅली ओडिशात होणार तर बाकी 2 रॅली आंध्र प्रदेशमध्ये. सार्वत्रिक निवडणुकीच्या आगामी 3ऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळ सीमा 72 तासांसाठी सील. या परिसरात सुरक्षा देखील वाढवण्याचा निर्णय. पूंछमध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची मोहीम. हल्ल्यासंबंधी नेकांची चौकशी, वाहनांची तपासणी, त्यासोबतच शोध मोहिमेत लष्कराच्या पॅरा कमांडोंची पथकही तैनात. टायटॅनिक आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्स या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉलिवूड अभिनेते बर्नार्ड हिल यांचं निधन. वयाच्या 79व्या वर्षी निधन झाल्याची माहिती. महिलांच्या T20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर. 3 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान बांगलादेशमध्ये वर्ल्ड कपचं आयोजन. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार. अंजलीला सीतेच्या भूमिकेची ऑफर. अभिषेक सिंग दिग्दर्शित चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.